पुणे जिल्हा परिषद गटामधून मी निवडून आल्यानंतर लोकांच्या काही अपेक्षा माझ्याकडे नव्हत्या. त्यातनं प्रामुख्यानं भीमा नदीला पाणी सोडावं ही प्रमुख अपेक्षा होती. कारण इलेक्शनच्या पिरियडमध्ये माझ्या पत्रावरती माननीय पालकमंत्र्यांनी इमिजिएटली पाणी सोडलं होतं, परंतु तो नोव्हेंबर मला वाटतं डिसेंबर जानेवारी महिना असल्यामुळं त्यावेळी टंचाईची काही परिस्थिती नव्हती. सध्या पुढे येणाऱ्या पावसाळ्याबद्दल स्कायमेट आणि इतर काही मेट्रोलॉजिकल ज्या काही संस्था आहेत त्यांनी 92% येणारा मान्सूनचा पाऊस सांगितल्यामुळं राज्य सरकार सध्या चिंतित आहे आणि त्यातून पिण्याच्या पाण्यासाठी राखीव पाणी ठेवण्याच्या उद्देशानं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पाणी सोडण्याचे सर्व अधिकार स्वतःकडे घेतलेले आहेत. आणि त्या अनुषंगानं मागच्या आठवड्यापासून आम्ही पालकमंत्री साहेबांचं पत्र दिलं होतं आणि त्यांचा पाठपुरावा करून त्यांनी मंत्री समितीमध्ये मंजूर करून घेतलं. त्यानंतर कालवा समितीमध्ये मंजुरी घेतली की 7 TMC पाणी भीमा नदीमध्ये 2 पाड्यांमध्ये सोडायचं. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे सोलापूरसाठी पिण्याचं पाणी यापूर्वी आपल्याला येत होतं, तर त्यावेळी प्रत्येक पाडीला 5 TMC पाणी असे 4 पाड्या आपल्याला येत होत्या. त्यामुळे आपल्याला कधी पाण्याची टंचाई नदी पात्रातील काठच्या शेतकऱ्यांना जाणवली नाही. परंतु आता समांतर जलवाहिनी सोलापूर शहरासाठी झालेली असल्यामुळं आता ते पाणी येण्याचं बंद झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला नदीसाठी सेपरेट कोटा मंजूर करून घ्यावा लागला आणि तो कोटा मंजूर करत असताना आपल्याला ही फाईल जलसंपदा मंत्र्यांकडनं साईन होऊन परत मुख्यमंत्री साहेबांच्याकडे गेली. त्यामुळं हा मधला एक आठवड्याचा वेळ थोडासा पूर्ण झाला. परंतु आता त्यांनी 7 TMC पाणी भीमा नदीला मंजूर केलेलं आहे. आत्ताच 1 तासापूर्वीच फाईलवर सही झाली आणि आदेश आलेला आहे. तो आदेश मी तुम्हाला देतो आणि आता येणाऱ्या 24 तासामध्ये मॅक्झिमम भीमा नदीत पाणी सोडायला सुरुवात होईल आणि त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी पाणी येणार आहे त्याबाबतीत पाण्याबाबतीत निश्चित राहावं असंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. अनेक शेतकऱ्यांचं असंही मत सध्या आहे की समांतर सोलापूर शहरासाठी समांतर जलवाहिनी झाली, त्यामुळे भीमा नदीचा जो पाण्याचे जे 4 पाळ्या होते ते बंद झाल्यातच जमा आहेत. परंतु ह्याच भीमा नदीला आता कॅनलचा दर्जा द्यावा असंही अनेक शेतकऱ्यांचं मत आहे. तर कॅनलचा दर्जा दिला तर फायद्याचं होईल का? सध्या आहे ही स्थिती फायद्याची? निश्चितच याच्यावरती फंडामेंटल काम करावं लागणार आहे. पूर्वी आपल्याला जे पाणी येत होतं ते पिण्याच्यासाठी पाणी येत होतं, परंतु आता समांतर जलवाहिनी झाल्यामुळे आपल्याला भीमा नदीसाठी सेपरेट प्रस्ताव पाठवून आपल्याला पाळ्या ठरवून घ्यावं लागतं गव्हर्नमेंटकडनं. आणि त्यासाठी राज्य शासन, माननीय मुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्री साहेब आणि सगळे जे काही मंत्री समिती आहे ती सगळी पॉझिटिव्ह आहे. कारण असं झालेलं आहे की पूर्वी जे 20 ते 22 TMC पाणी लागत होतं, तर आता आपल्याला तेवढं पाणी लागणार नाही. आपल्याला 10 ते 12 TMCमध्ये आपल्या सगळ्या पाड्या व्यवस्थित पाहत असतील. त्यामुळे त्यांना पाणी देण्यालाही अडचण आहे. आणखीन एक टेक्निकल मुद्दा यामध्ये असा येतो की ज्यावेळी नदीमध्ये पात्रात पाणी सोडायचं असतं त्यावेळी ते पाणी खालून सोडता येतं, परंतु कॅनलला पाणी सोडत असताना त्यांना मिनिमम 0 लेवलच्या वरतीच पाणी सोडावं लागतं. कारण उच्च दाबानं म्हणजे साधारण 1500 क्युसेकनं पाणी कॅनल वाटे पुढंच गेलं पाहिजे. त्यासाठी पाण्याचा दाब असणं आवश्यक आहे. त्यामुळे नदीपात्रातून पाणी सोडण्यासाठी पण एक टेक्निकलची अडचण होती, पण ती टेक्निकल अडचण दूर करून आता 7 TMC पाणी सध्या तो या उन्हाळी हंगामासाठी तरी मंजूर केलेला आहे. त्यामुळे या हंगामासाठी आपण निश्चित राहूया आणि पुढच्यासाठी मात्र आपण म्हटल्यासारखं आपल्याला कॅनलच्या दर्जासाठी आपल्याला प्रस्ताव द्यावा लागेल. त्यासाठी मी आणि आपले सर्वच भारतीय जनता पार्टीचे आमदार समाधानदार साहेबांशी मी बोलले आहे. परत आपले सगळे नेते, पालकमंत्री, जिल्हाध्यक्ष शशिकांत नानांचाही पाठपुरावा मी घेतला होता. त्या सगळ्याच्या माध्यमातून आपण तो कॅनलचा दर्जा आपण मंजूर घेण्यासाठी निश्चित प्रयत्न. धन्यवाद.